नमस्कार, मी गौतमी शिकलगार तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. संपूर्ण कोल्हापूर आणि इतिहास प्रेमींवर आज शोककळा पसरली. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं निधन झालंय. मराठेशाहीचा इतिहासकार हरपल्यानं संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जाते. ज्योतिबा मंदिर हाणामारी प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर महापालिकेचं 1497 कोटींचं बजेट सादर झालं. इचलकरंजीत भोंदूबाबा खरात विरोधात संताप व्यक्त केला जातोय. फाशीची मागणी सुद्धा केली जाते. अंबापवाडीत भीषण आग लागली आहे. 25 एकरातील फळबागांचं नुकसान झालं. पाहुयात यासह जिल्ह्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पद्धतीने. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं आज पहाटे वयाच्या 85व्या वर्षी निधन झालंय. गेल्या 1.5 महिन्यांपासून त्यांच्यावर फुफ्फुसांच्या संसर्गामुळे उपचार सुरू होते. शिवकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि नव्या पिढीला संशोधनाची दृष्टी देणारे इतिहासकार, इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं निधन झाल्यानं इतिहास क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली. खासदार शाहू महाराज, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मालोजीराजे छत्रपती, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल आणि त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी भावना सुद्धा व्यक्त केलेल्या आहेत. पाहुयात नेमकं ते काय म्हणाले. महाराष्ट्राचेच नव्हे तर पूर्ण भारताचे एक ज्येष्ठ इतिहासकार होते आणि त्यांनी सातत्याने सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केला आणि जे योग्य आहे तेच लोकांपुढे मांडत गेले आणि सगळं पुरावा जिथं असेल तिथंच तेवढ्यापुरतीच ते बोलायचे, पुराव्याशिवाय काही बोलायचे नाही. तर ही जी पद्धत होती त्यांची, ही गेल्या मला वाटतं 50-60 वर्ष तरी ते सातत्याने या इतिहास रिसर्चमध्ये आहेत. कोल्हापूरचं नाही, महाराष्ट्र नाही तर देशाचं फार मोठं नुकसान आहे, हे आपण भरून काढू शकणार नाही. डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा, ताराबाई राणीसाहेबांचा, राजाराम महाराजांचा, प्रामुख्याने राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचा हा इतिहास देशात नाही तर पूर्ण जगात पोचवला. इतकं व्यक्तिमत्व असं घडणं अशा काळात न होणे. जयसिंगराव पवार सरांना शब्दात मांडणंसुद्धा इतकं सोपं नाही आहे. इतिहास क्षेत्रातल्या प्रेमींसाठी, इतिहास संशोधकांसाठी ही जयसिंगराव पवारांच्या जाण्याने एक फार मोठी न भरून निघणारी अशी ही पोकळी निर्माण झालेली आहे असं म्हटलं तर ते काही वावगं ठरू नये. आणि एक वेगळ्या माध्यमातलं इतिहास शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मांडला आहे ते बघायला ते आलेले होते आणि त्यांनी त्या विषयावर चांगलं बोललेले सुद्धा होते. आता इतकी खरं तर माझा एक आधारवड हरपलेला आहे, त्यामुळं जास्त बोलता सुद्धा येत नाही, काय बोलावं अशी एक परिस्थिती आहे. विशेष म्हणजे त्यांच्या दोन्ही मुलींनी आपल्या पित्याच्या पार्थिवाला खांदा देऊन एक नवा आदर्श समाजासमोर ठेवलाय. अमर रहे, अमर रहे, और सर अमर रहे. जरा बाजूला या सुनील या. अमर रहे, अमर रहे, और सर अमर रहे. डॉक्टर जयसिंगराव पवार अमर रहे, अमर रहे. थंडर फ्लोट सलाम चा. पाठीमागचे जरा मागे वा. 45 डिग्री पेश कर अँगल वरती.
ज्योतिबा मंदिरात पुजारी आणि भाविकांमध्ये झालेल्या हाणामारीचे पडसाद आता उमटू लागले आहेत. प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषी पुजाऱ्यांवर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर आगामी चैत्र ज्योतिबा यात्रा काळात संबंधित पोलीस आणि पुजाऱ्यांना मंदिर परिसरापासून दूर ठेवण्याची विनंती सुद्धा या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे पहा, रविवारी म्हणजे आज 4-5 दिवस होत आले, ज्योतिबा मंदिरमध्ये जो काही प्रकार घडला, जी काय मारहाण झाली, या मारहाणीनंतर प्रशासनानं कोणतीही शांतता बैठक घेतली नाही. त्यामुळं आज असा विषय आहे की पुजारी आणि भक्त ही एकमेकाची खुन्नस अजूनही धगधगते. त्यासाठी कोणतीही उपाययोजना या प्रशासनानं केलेली नाही. त्यामुळं मी आज पत्र पाठवलं जिल्हाधिकाऱ्यांनी, अधीक्षक, पोलीस अधीक्षकांना. यामध्ये माझी विनंती एवढीच आहे, चैत्र यात्रा 1 तारखेला आहे. लाखो भक्त ह्या ज्योतिबा डोंगरावर येणार आहेत. त्यामुळं फार मोठा वादविवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं जे कोण त्या वादामध्ये होतील, मग ते पुजारी असो, भक्त असो, यांना या यात्रेपासून अलिप्त ठेवा. महिलांची फसवणूक करणाऱ्या बोंधू अशोक खरात विरोधात इचलकरंजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत. महात्मा गांधी चौकात खरातचा निषेध करत आंदोलकांनी त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. त्याचबरोबर बोगस साधू बाबांवर आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दक्षता समिती स्थापन करावी असं निवेदन प्रांत कार्यालयात देण्यात आले. नवऱ्याच्या विरोध भडकवायचं, नवऱ्याला एकत्रित बोलवायचं, असे अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त करण्याचं काम या नालायक बोंधूबाबानं केलेलं आहे. असे अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक गावामध्ये बोंधूबाबा तुम्हाला आढळतील. अशा करता पाठीशी घालणाऱ्या, पाठीशी घालणाऱ्या राजकारण्याला ताबडतोब अटक, रुपाली चाकणकरला ताबडतोब अटक. अंबाप रोडवरील मातोश्री इंडस्ट्री परिसरात लागलेल्या भीषण आगीत सुमारे 25 एकर क्षेत्रातील गवत आणि आंबा सागवानाची झाडे जळून खाक झाली आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून परिसरात चिंतेचं वातावरण आहे. कोल्हापूर महापालिकेने आर्थिक वर्ष 2026-27 साठी 1497 कोटी 49 लाखांचं अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. या बजेटमध्ये महापालिकेचे स्वतःचे 754 कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलं असून महसूल वाढीवर विशेष भर देण्यात आलाय. महापालिकेच्या नव्या नियोजित इमारतीसाठी यंदा प्रथमच 2 कोटींची प्राथमिक तरतूद देखील करण्यात आली. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र अफवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने इंधन वितरणावर मर्यादा घातल्या. दुचाकीसाठी जास्तीत जास्त 200 रुपये आणि 3 आणि 4 चाकी वाहनांसाठी 2000 रुपयांपर्यंतच इंधन भरता येईल असा आदेश काढण्यात आले आहेत. नागरिकांनी विनाकारण पंपावर गर्दी करू नये असं आवाहन देखील प्रशासनामार्फत करण्यात आले. महाराष्ट्रात निकृष्ट बियाणे आणि बनावट खतांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचा मुद्दा खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत उपस्थित केलाय. बोगस कंपन्यांवर कठोर कारवाई करून बाधित शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. ज्याप्रमाणे तंबाखू विरोधी जाहिराती केल्या जातात, अगदी त्याचप्रमाणे बनावट बियाण्यांविरोधात जनजागृती मोहीम राबवण्याचं आवाहन त्यांनी सरकारला केले. महोदय, हाल ही में महाराष्ट्र में कई जिलों में, विशेष रूप से पुणे और आसपास के क्षेत्रों में ये शिकायत आई है कि किसानों को दिए गए कुछ बीजों की गुणवत्ता ठीक नहीं है. इन बीजों के कारण कई जगह पर अंकुरन बहुत कम हुआ है, पौधों की बढ़त कमजोर रही है और उत्पादन में काफी गिरावट देखने को मिली है. कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मान्सून पूर्व नालेसफाई मोहिमेला प्रारंभ झालाय. योगेश्वरी कॉलनी आणि NT सरनाईक नगर येथून ही मोहीम सुरू करण्यात आली असून 236 नाले आणि 476 चॅनलची सफाई करण्याचं नियोजन आखलंय. यासाठी 40 कर्मचाऱ्यांची स्वतंत्र टीम तैनात करण्यात आली आहे. श्रीरामनवमी निमित्त अंबाबाई मंदिर परिसरातील श्रीराम मंदिरात जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. मधुरी महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा उत्साहात संपन्न झाला. आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला होता. तर ह्या होत्या आजच्या कोल्हापूर आणि जिल्ह्याभरातल्या महत्त्वाच्या काही घडामोडी. विशेषतः ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे कोल्हापूरच्या वैचारिक आणि ऐतिहासिक चळवळीची जी हानी झाली आहे ती कधीही भरून न येणारी आहे. त्यांच्या स्मृतींना आणि त्यांनी दिलेल्या ऐतिहासिक योगदानाबद्दल तरुण भारत संवाद परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे.
अशाच नवनवीन अपडेटसाठी सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.